राज ठाकरे मिमिक्री आर्टिस्ट, मिमिक्रीमध्ये गेले असते तर स्टँड अप कॉमेडियनला मार्केट राहिलं नसतं. मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका. खोट्या अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान. 7,000 कोटी वाया गेल्याच्या बातम्या पसरवल्या. त्यांना भाडेके टट्टू नाही तर सुपारीबाज म्हणतो. मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंक वरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंक वरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर विधिमंडळामध्ये हा मुद्दा चांगलाच गाजला होता. सरकारला प्रश्न विचारणं म्हणजे महाराष्ट्रद्रोह नाही, महाराष्ट्राच्या नावाखाली भ्रष्टाचार करणं हाच महाराष्ट्रद्रोह असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे. हर्षवर्धन सपकाळांचे या संदर्भात ट्विट. मुख्यमंत्री फडणवीस आणि काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचा मुंबईहून पुणे एकत्रित प्रवास. तर मुख्यमंत्री आणि विश्वजित कदम यांच्या एकत्र प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा. मुख्यमंत्री फडणवीसांची बॉडी लँग्वेज डाऊन होती, मात्र ते केंद्रात जाणार असल्यामुळे त्यांचं भाषण ऐकलं. आदित्य ठाकरेंचा दावा. तर मुख्यमंत्र्यांचा ग्राउंड कनेक्ट तुटल्याची सुद्धा टीका. मिसिंग लिंक प्रकल्पावरून काहींनी आकांड तांडव केलं. राज्यातल्या प्रकल्पांची बदनामी म्हणजे राज्याचीच बदनामी. प्रकल्पांचा अपमान हा महाराष्ट्रद्रोह. विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचं भाष्य. सिद्धिविनायक मंदिरामध्ये दानपेटी लुटली गेली, चौकशीचे आदेश का दिले नाही? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेतनं सवाल. तर फडणवीसांनी कारवाईचं आश्वासन दिलं पण कारवाई केली नाही. मनसे नेते यशवंत किल्लेदारांचं शिंदेंना उत्तर. ऑपरेशन देवेंद्रवरून लक्ष हटवण्यासाठी शिंदेंचे नवे आरोप. आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदेंमध्ये हिंदुत्व शिल्लक असेल तर मोदींना राम मंदिर दान चोरीचा प्रश्न विचारा. आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना आव्हान. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट आता रद्द. दरम्यान महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. तर विधानसभेमध्ये फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शिंदेंची सभागृहात शेरोशायरी. देवेंद्रजी आणि आमच्यामध्ये कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही. कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे असं म्हणत ठाकरेंना त्यांनी टोला लगावत शिंदेंची शेरोशायरी. 18 जुलैला ठाकरेंच्या शिवसेनेचं नागपुरात रामरक्षा आंदोलन. संघाच्या बालेकिल्ल्यात राम मंदिर चोरी प्रकरणी ठाकरेंचं आंदोलन. उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार. एफआयआर बद्दल सरकारकडून उत्तर दिलं जात नाही. एएआयबीचा रिपोर्ट येण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा कालावधी लागतो. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार दादांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या अगोदर एएआयबीचा रिपोर्ट येणं आम्हाला अपेक्षित आहे. रोहित पवारांची प्रतिक्रिया. पुरस्कार देण्याआधी अजितदादांना न्याय द्या. तपासातून आधी अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे. आमदार रोहित पवारांची मागणी. तर अजितदादा हयात असताना रोहित पवारांची भाषा काय होती? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटलांचा सवाल. एकनाथ खडसेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. तर 2 दिवसांपूर्वीच भाजप नेते विनोद तावडेंनी खडसेंची भेट घेतली होती. खडसे पुन्हा भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण. डोंबिवली महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी. म्हात्रेसह 4 आरोपींना पोलीस कोठडी. रमेश म्हात्रेच्या सुनावणी दरम्यान कल्याण न्यायालयामध्ये गोंधळ. पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा वकिलांचा आरोप. तर कोर्टातच पोलीस आणि वकील आमने सामने. आरोपी रमेश म्हात्रेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचाही आरोप. पिंपरीच्या मोशीमध्ये 2 दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. तर कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलाय. इमारतीच्या तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आत जाण्यासाठी रस्ता तयार. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यामध्ये आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचेही निर्देश. तर लिगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचे निर्देश. दूध घेण्यासाठी बीडच्या आमदाराची बायको दम देते अशी तुकाराम मुंढेंकडे तक्रार. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चौकशी करावी. जयंत पाटलांची मागणी. तर माझ्या बायकोनं दूध कंपनीला फोन केला अशी बातमी लावली. आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. आयुष्यभर दूध भेसळी विरोधात लढतोय, धस यांचं वक्तव्य.
मुंबई महापालिकेच्या सभेत राडा, भाजप नगरसेवक नवनाथ बन आणि ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये वाद. नवनाथ बन यांच्या भाषणावेळी पालिकेच्या सभागृहात गदारोळ. महापौरांचा राजीनामा आणि राम मंदिर मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जुंपली. आमदार किरण लहामटेंच्या भावाची तरुणाला बेदम मारहाण. मुकुंद लहामटेंनी तरुणाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान घटना सीसीटीव्हीत कैद. किरण लहामटे अहिल्यानगरच्या अकोले विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार. बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद आता रद्द. एनसीपी अजित पवार गटाला मुंबईमध्ये धक्का, तर 170 प्रभागांच्या त्या नगरसेविका बुशरा नदीम मलिक या नवाब मलिक यांच्या पुतणी, तर आतापर्यंत 4 नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द. जेजे रुग्णालयातील आयसीयू बेड्सची संख्या वाढणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. तर जेजे महानगर रक्तपेढीच्या ठिकाणी नवी आयसीयू व्यवस्था उभारली जाणार. विधिमंडळामध्ये झालेल्या बैठकीत राहुल नार्वेकरांचे निर्देश. नाशिक जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर आता सांगलीतील वाळवा तालुक्यात महिला विधानभवनात, तर मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करण्यासाठी महिला त्यांच्या शेतातील माती घेऊन विधानभवनात आल्या होत्या. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार, प्रांताधिकारी या संदर्भात निलंबित. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा. मुंबईतील शिक्षकांचं आंदोलन आता मागे. गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे. थकीत टप्पा वाढ मार्चपासून आता देण्याच्या निर्णयावर शिक्षक संघटना सहमत. सरकारनं शब्द पाळला नाही तर पुन्हा आंदोलनाचाही इशारा. अंबरनाथ पश्चिम भागामध्ये 6 दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरिक संतापले. पाणी द्या नाहीतर बिल नाही. नागरिकांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला इशारा. पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा ठाण्यामध्ये मोर्चा काढणार. भाजप नगरसेवकांचा इशारा. सोलापुरात कांद्याचे दर पुन्हा एकदा घसरले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 18 ते 22 रुपये प्रति किलोचा भाव, तर 4 दिवसांपूर्वी याच कांद्याला 28 ते 30 रुपये प्रति किलोचा दर होता. जळगावच्या चोपडा तालुक्यासह परभणीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार. डेअरीमधून आणलेलं दूध तापवल्यानंतर रबरसारखं आणि घट्ट झाल्याचंही समोर. जायकवाडीमध्ये 22,000 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. अवघ्या 8 तासात जिवंत पाणीसाठ्यामध्ये 1% वाढ. पुण्यात मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती. हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोठा दिलासा. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील मिडसावंगी या गावामध्ये एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न. हरिनामाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं संपूर्ण परिसर भक्तिमय. रत्नागिरी ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात, तर 32हून अधिक सायकलपटूंचा यामध्ये सहभाग. भक्ती, शिस्त, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा यातनं संदेश देत सायकल वारी पंढरपूरकडे रवाना. अहिल्यानगरच्या मिडसांगवी या गावामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण संपन्न. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं परिसर भक्तिमय झाला. तर सालसिद्ध बाबा संस्थानचे महंत हनुमंत महाराज शास्त्री यांनी वारकऱ्यांसोबत पावली खेळली. नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ काही जण मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ समोर. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नेरूळ पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्याच अंतरावर आहे. नागपुरात अतिक्रमणाविरोधात मनपाची धडक कारवाई. सीताबर्डी मार्केट आणि महाल परिसरामध्ये अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त. अनधिकृत 10 ते 12 शेड आणि बांधकामं तोडण्यात आली आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरू नसल्यामुळे रुग्णाला झोळीतनं दुसऱ्या मजल्यावर न्यावं लागलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यातील आझादनगर परिसरातील मद्रास चाळीमधील पहिल्या मजल्यावर गॅलरीचा भाग कोसळलाय. स्लॅब कोसळल्यामुळे 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू, तर इतर दोघांवर उपचार सुरू. घटनास्थळी आपत्कालीन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन. पुण्यातल्या पर्वती या ठिकाणी जुनं वडाचं झाड कोसळलं. घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून हे झाड हटवण्याचं काम सुरू. वर्धा जिल्ह्यातील वायगाव ते बोरगाव मार्गावरील पुलाची दुरावस्था. मागील काही वर्षात पुलाच्या दुरावस्थेनं ये जा करण्यास त्रास. रायगडच्या खालापूर तालुक्यातल्या माडप या ठाकूरवाडीतील स्थलांतरित नागरिकांची आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट घेतली. आदिवासी बांधवांना तात्काळ मदतीचं त्यांनी आश्वासन दिलं.
खासदार भास्कर भगरेंकडून कळवणच्या मोहनदरी आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर कारवाईच्या सूचना. घटना अत्यंत वाईट. खासदार भास्कर भगरेंची प्रतिक्रिया. कळवण शासकीय आश्रमशाळेमध्ये 9वीतील विद्यार्थिनीची प्रसूती झाली होती, त्यानंतर खळबळ. पालघरच्या देवीपाड्याला पुरानं वेढलं. नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर रात्र काढावी लागली. देवीपाडा, मायखोप ग्रामपंचायत हद्दीमधील तरडेपाडा, देवशेत, झांझरोळी, मंडळपाडा या गावांना पुराचा फटका. इराणकडून अनेक वर्षांपासून मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न. डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. तर माझी हत्या झाली तर इराणला अभूतपूर्व बॉम्ब हल्ल्यांचा सामना करावा लागेल. ट्रम्प यांचा इशारा. विमानाचं इंजिन निकामी होऊन त्याचे तुकडे खिडकीवर आदळले. ग्रीसमध्ये रेयान एअर कंपनीच्या विमानाची खिडकी हवेत उडत असताना फुटली. दरम्यान हवेचा दाब अचानक वाढल्यामुळे प्रवासी खिडकीतनं बाहेर पडता पडता वाचला. ग्रीसमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग. चीनमध्ये टायफून मॉयसॅक या वादळामुळे मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती. पुराच्या प्रचंड दाबामुळे एका भागातील धरण फुटलं आणि एक साप पालन केंद्र पूर्णपणे वाहून गेलंय. कोब्रासह 900हून अधिक विषारी साप परिसरात पसरले.